नमस्कार मित्रांनो, कधी अचानक काहीतरी झणझणीत, मसालेदार आणि पोटभर खाण्याची इच्छा झाली आहे का? रस्त्यावर हातगाडीवर मिळणारा तो खमंग बटरमध्ये माखलेला आणि मसाल्याच्या सुगंधाने सगळं घर भरून टाकणारा तोच फेमस अंडा घोटाळा आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. कमी साहित्य, सोपी कृती आणि चव मात्र एकदम हॉटेल स्टाईल. चला तर मित्रांनो, श्रद्धाज किचन अँड सॅम स्टुडिओमध्ये आजच्या या खास रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण 2 कांदे घेतलेले आहेत बारीक असे कापून, एक टोमॅटो आपण घेतलेला आहे, त्यानंतर 2 मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि आलं लसणाची एक पेस्ट आपण बनवलेली आहे. हे सर्व साहित्य आपण असं काढून घेतलेलं आहे आणि 4 यामध्ये आपण उकडलेले अंडी जी आहेत ती अशा प्रकारे घेतलेली आहेत. तर गॅसवरती आता आपण भांडे ठेवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण 1 पळी तेल घेतलेलं आहे आणि 2 क्यूब ज्या आहेत त्या बटरच्या आपण यामध्ये टाकलेल्या आहेत. आता हे व्यवस्थित आपल्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे. जसं बटर थोडं मेल्ट होईल यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं व्यवस्थित तडतडलं की आपल्याला यामध्ये थोडासा आपण कढीपत्ता टाकतोय. कढीपत्त्याने याला छान असा एक सुगंध येतो आणि मस्त फ्लेवर आपल्या भाजीला येतो. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे आहे आपला जो बारीक चिरलेला कांदा आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित भाजून झाला की मग आपण यामध्ये थोडीशी जी आहे हिरवी मिरची आपण जी कापलेली होती ती टाकून घ्यायची आहे. हिरवी मिरची टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहू शकता की अशा प्रकारे आपण हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे. यानंतर आपण यामध्ये जो टोमॅटो चिरून ठेवलेला होता तो असा आपण टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला जी आपण पेस्ट बनवलेली होती तीही या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. यानंतर आपण यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. यानंतर हे जे मिश्रण आहे यावरती आपण झाकण ठेवून देऊयात. झाकण ठेवल्यानंतर एक 2 मिनटं आपण त्याला थोडीशी वाफ दिली की आपण पुन्हा हे झाकण काढून घेऊयात. आता आपण यामध्ये पुन्हा एकदा एक 2 क्यूब प्रमाणे थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे. बटर टाकून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आपले मसाले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर यासाठी आपण यामध्ये 1 चमचा आपण मिरची पावडर घेतलेली आहे, एक अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद आपण घेतलेली आहे आणि 1 पाऊण चमचा जे आहे आपण धनिया पावडर घेतलेली आहे. तर हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे पूर्ण मिश्रण जे आहे ते पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये मसाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपण मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपले जे मिश्रण आहे ते खूपच कोरडं होतं तर यामध्ये तुम्ही या टायमिंगला थोडं पाणी मिक्स करू शकता, जेणेकरून की आपले मसाले जे आहेत ते खाली लागून येणार नाहीत. आपले मसाले भाजले की त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर आपण अशा प्रकारे मॅशरने हे जे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपण मॅशरने हे मिश्रण एकत्रित करून घेतलं की एक 2 मिनटं पुन्हा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण पुन्हा हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला जी आपण उकडलेली अंडी होती ती आपण यामध्ये अशा प्रकारे 4ही अंडी आपल्याला किसून यामध्ये टाकायची आहेत.
यानंतर आपल्याला हे पूर्ण जे किसलेले अंडे आहेत ती व्यवस्थित आपल्याला या मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत। व्यवस्थितप्रमाणे असे हे जे अंडे आपले आहेत ती मसाल्यामध्ये एकत्र झाली की आपल्याला यामध्ये एक अर्धा ग्लास आहे तो आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। तर अशा प्रकारे आपण यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला जे आहे ते मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आणि यानंतर इथे आपण एक अंडा असं जे आहे ते फोडून यामध्ये टाकलेलं आहे। जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही हे जे आहे ते स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि एक 2 ते 3 मिनटं एक वाफ देऊन पुन्हा आपण हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण हलवून घेणार आहेत। यानंतर आपण यावरती पुन्हा एक 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आणि एक 2 मिनटं याला छोटीशी वाफ दिली की आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण याला हलवून घ्यायचं आहे। आणि आपण पाहू शकता आपला जो अंडा घोटाळा आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे। तर यावरती आपण छान अशी बारीक कापलेली कोथिंबीर जी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा जे आहे हे व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण तव्यामध्ये एक अंडं फोडून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण चाट मसाला, मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं भाजून घेतलं की हे आपल्याला आपल्या डिशवरती काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला अंडा घोटाळा जो आहे तो एकदम छान असा तयार झालेला आहे। हा जो आहे तुम्ही आपण मस्त गरम पावासोबत जे आहे ते सर्व करू शकता। तर तुम्हाला आपली ही आजची जी डिश होती ती कशी वाटली ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही सजेशन असतील तर तेही आम्हाला नक्की कळवा। जर आपली रेसिपी जी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या जर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओज ज्या आहेत त्या पाहायच्या असतील तर आपल्या बेल आयकॉनला प्रेस नक्की करा। धन्यवाद।